करणाऱ्या धन्यवाद संघाला मॅडम, तुम्ही वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात. पांडेजी शुक्रगुजार करते हैं हम लोग तही दिल से. लक्षात थँक्यू घ्या, थँक्यू सर. फलंदाजी करणाऱ्या संघाला 3 धावांची पेनल्टी लागली आहे, कारण त्यांचा एक्स्ट्रा प्लेयर खेळाडूंची नावं सांगण्याकरता आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पोहोचला नाही. फलंदाजी करणाऱ्या संघाला, कारण यापूर्वीच आम्ही तुम्हाला सुरुवातीपासून सूचना दिलेत की आणि पहिला चेंडू पडण्याआधी तुमचा अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायला हवा. संदीप पाटे साहेबांचं आगमन झालं, त्यांचं आम्ही स्वागत करतो. वेलकम वेलकम वेलकम. एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व. स्ट्राईक इनकडे नॉन स्ट्राईक 3 धावांची पेनल्टी लागली आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला. जस्टिन हा खेळाडू आहे आता स्ट्राईक इनकडे. प्रशांत किनी आणि जस्टिन हे 2 खेळाडू उतरलेत. ऑन साईडला फलंदाजांनी खेळला जातो शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये, आणि उजव्या बाजूला जे खेळाडू मैदानाच्या आतून जातात त्यांना विनंती करतोय लवकरात लवकर मैदानाच्या बाहेर पडा. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला चितू पॅकर्स नवगर या संघाने, आणि रॉयल स्टन्नर मीरा रोड संघाला फलंदाजी करण्याकरता आमंत्रण दिलंय. 4 षटकांचा मॅच होतोय आणि सध्याच्या स्थितीला 3 चेंडू टाकून झालेत. ओ बॅटच्या वरची कडायला हा चेंडू आदळलाय. झेल बाद होण्याची दाट शक्यता. फलंदाज प्रशांत किनी याला परतावं लागतं. आयकॉन खेळाडू हा बाद झालाय. विकेटचं पतन गॉन. एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर कमेंट्री बॉक्स मध्ये येऊया. हरिअप घाई करा, प्रत्येक संघाला विनंती असेल 20 मिनिटांमध्ये तुमचा पहिला डाव संपायला हवा. आम्ही सुरुवातीपासून हा उल्लेख करतोय. दरम्यान आणखीन मान्यवर व्यासपीठावर दाखल झालेत, या सर्व मान्यवरांचं स्वागत करतोय. आदरणीय सन्मान्य संदीपजी पांडे साहेबांचं आगमन झालंय. या परिसरातील लाडकं व्यक्तिमत्व, आणि त्यांचा सुद्धा आम्ही सन्मान करणार आहोत. या षटकानंतर आपण मान्यवरांचा सन्मान करणार आहोत. 1 गडी बाद रॉयल स्टन्नर मीरा रोड संघाची धावसंख्या झाली आहे ती 6. 20 मिनिटांमध्ये हा पहिला डाव संपायला हवा, अन्यथा पेनल्टी सुद्धा लागली जाईल. स्लोवर पण कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला ड्राईव्ह केलंय. स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाने चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवलाय. बघता बघता एकच धाव पूर्ण केली आणि एका धावेची धावसंख्येत बदल. धावसंख्येत आली ती 7. युट्यूबच्या माध्यमातून जो श्रोते जुडले आहेत त्यांच्या माहिती करता अग्रिकोई MBPL मीरा भाईंदर प्रीमियर लीग 2021 ह्या टेनिस क्रिकेटचा महासंग्राम अभिनव विद्या मंदिर गोडदेव येथील या मैदानावर होताना दिसतोय. ओम ब्रह्मदेव गोडदेव यांचं हे क्रिकेटचं मैदान आहे आणि या मैदानावर सातत्याने हे खेळाडू सराव करत असतात आणि त्यांच्या माध्यमातून या भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय. जस्टिन आणि नितेश हे 2 खेळाडू आहेत. स्ट्राईक इनकडे फलंदाज नितेश. डान्सिंग डाऊन द ट्रॅक चेंडूला खेळलाय. चेंडू जातो मिडॉन क्षेत्रात. वेगवान फेकी क्षेत्ररक्षकाद्वारे एकच धावेवर रोखला जाते. उदय याचं हे सफल षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फलंदाजी करताना टॉस हरल्यावर रॉयल स्टन्नर मीरा रोड संघाची धावसंख्या 1 गडी बाद 8 धावा. थेट आपण अतिथी कक्षामध्ये आलेल्या पाहुण्यांचा सन्मान करूया. टीम मीटिंग करू नका. आदरणीय सन्माननीय संदीप पांडे साहेबांचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करण्याकरता मी विनंती करतोय आदरणीय नितीन वारे साहेबांना, ज्यांच्या शुभ हस्ते संदीप पांडे सरांचा सन्मान आपण करूया. वेलकम वेलकम वेलकम. आगतम स्वागतम सुस्वागतम. आलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही स्वागत करतोय. पॅट्रिक कतवार साहेब सुद्धा आलेले आहेत आणि त्यांच्यासोबत संजॉन साहेब सुद्धा आलेले आहेत. हे कोळी बांधव आलेत, त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत आणि सन्मान थोड्याच वेळात करणार आहोत. मॅच कडे रवाना होऊया. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपळीवर धावा लागल्या जात आहेत. ते 8 धावा. 8 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. दोन्ही पंचांना माझी विनंती असेल की दोन्ही संघनायकांना आपण ताकीद द्या. नंबर 2चं षटक टाकण्याकरता गोलंदाज आलाय केतन. लेफ्ट आर्मचा मारा, हा लेग ब्रेकचा मारा करणारा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. बाहेर निघणारा चेंडू होता.
अपील करतायत पंचांकडे, मात्र नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. जे काही डिसिजन असतील पंचांचे ते तुम्हाला मान्य करावे लागतील. गोलंदाज तयार. स्लो बर्बन. आता आत वळणारा चेंडू होता, पॉइंटच्या दिशेने चेंडूला वळवलंय. डिपिश पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. बघता बघता फलंदाजाने 2 धाव पूर्ण केल्या आहेत आणि तिसरे धावे करता हे दोन्ही फलंदाज खेळपट्टीवर वळताना दिसत आहेत. 3 धावा, 3 धावांची धावफलक आता पुढे सरकतोय. जो रन रेट आहे तो आपल्याला वाढताना दिसतोय. धावसंख्या झाली ती 11. पुढील होणारा संघ मॅच जो असेल तो अमान डॉमिनेटर्स विरुद्ध अमित पॅकर्स या 2 संघादरम्यान असेल आणि दोन्ही संघाच्या संघनायकाने पहिली 3 षटकं संपल्यानंतर टॉस बॉक्समध्ये येऊन थांबा. चांगले क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय आणि अफाट प्रेक्षकांची गर्दी हे खास करून वैशिष्ट्य आहे या स्पर्धेचं. नितीन चेवारे आणि त्यांच्या संपूर्ण ग्रुपने, त्यांच्या कमिटी मेंबर्सने या भव्य दिव्य अग्रिकोळी मीरा भाईंदर प्रीमियर लीग 2021 या टेनिस क्रिकेटच्या महासंग्रामाचं आयोजन केलेलं आपल्याला दिसून येतंय. चांगले ऐतिहासिक समालोचक आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि खास करून आम्हाला पुन्हा पुन्हा सूचना येत आहेत की वेळ जास्त वाया जातोय. पेनल्टी तुम्हाला दिली जाईल. पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर हे क्षेत्ररक्षण. स्लोवर पण हा चेंडू लेग ब्रेक केला होता. मिड विकेटच्या दिशेने फलंदाजाने चेंडूला वळवलंय. बघता बघता 2 धावा फलंदाजाने खेळपट्टीवर पूर्ण केल्यात. 1 षटक आणि 3 चेंडूंची समाप्ती. चालू असलेल्या मॅच मध्ये रॉयल स्टनर मीरा रोड संघाची धावसंख्या झालेली आहे ती 1 गडी बाद 13. 9 बॉल मध्ये 13 रन्स धावफलकावर येताना दिसतात. जस्टिन 3 चेंडूला सामोरे जाऊन 4 या धावसंख्येवर खेळतोय आणि नितेश 3 चेंडूंमध्ये 4 धावसंख्येवर खेळतोय. ओहो, स्लॉट मध्ये चेंडू दिला होता आणि या चेंडूला भिरकावून दिलंय. बघूया किती धावांकरता चेंडू निघून गेलाय. या मिळतंय 4 धावा. चौकार. कमॉन डीजे. थँक्सडीचे, कारण फलंदाजी करणाऱ्या संघाला 3 धावा त्यांच्या 4 षटकांमध्ये जितक्या धावा होतील त्यामधून 3 धावा ह्या मायनस केल्या जातील, कमी केल्या जातील. हे सुद्धा लक्षात असेल कदाचित, कारण 3 धावांची पेनल्टी लागली आहे. याआधी आणखीन एका संघाला आपण 3 धावांची पेनल्टी लागताना पाहिलं होतं. धानी 11 गोडदेव संघाला ही पेनल्टी लागली होती आणि आता पेनल्टी लागली आहे फलंदाजी करणाऱ्या रॉयल स्टनर मीरा रोड या संघाला. अर्शद काजी साहेबांचा संघ मैदानाच्यात उतरलाय. आउटसाइड द ऑफ स्टंप कदाचित हा चेंडू असावा. 1 सोरटी धाव तर मिळते. दरम्यान पंचांचा इशारा काय येतोय ते आपण पाहूया. पंचांच्या माध्यमातून हा वाईडचा इशारा आलाय. पंच अमोलजी वेतोस्कर सरांचा इशारा आल्यानंतर धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 18. चांगले क्रिकेट धावसंख्या 19 झाली आणि चांगले क्रिकेटपटू आपल्याला या परिसरामध्ये घडताना दिसत आहेत. अनेक मैदानात त्यांनी गाजवलेत. फक्त लीग पुरताच त्यांचा परफॉर्मन्स नसतो, तर वेगवेगळ्या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन त्यांनी चांगलं प्रदर्शन केलंय. टेनिस क्रिकेट आज प्रत्येकाला खेळावंसं वाटतंय. पूर्वी प्रत्येक संघ वेळेवर येत असायचा. गोलंदाज तयार. ओ, हलक्या हाताने चेंडूला दिशा देण्याचं काम केलंय. बॅकफुटला गेला. पॉपिंग क्रीजचा वापर जास्त केलाय. कव्हर क्षेत्रामधून फेकी येईपर्यंत 2 धावा आणखीन एकदा अंकित होत आहेत. 1 धाव फार मोलाची आहे हे जाणलंय आणि 2 धावांची धावसंख्या झाली 21. सर्व काही व्यवस्थित होतंय फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने. नंदलालजी, निश्चितच या चेंडूनंतर मी तुमच्यापर्यंत पोहोचेल, कारण जस्टिन एका चौकाराच्या साह्याने चांगली खेळी साकारतोय. 8 ह्या व्यक्तिगत धावसंख्येवर तो खेळतोय. षटकातील शेवटचा बॉल. स्लोवर पण वेट केलंय. त्याच्यानंतर फाईन लेगच्या दिशेने चेंडूला वळवला. 1 धाव पूर्ण केली. कदाचित खराब क्षेत्ररक्षणाचा फायदा इथे होतोय आणि बघता बघता 2 धावा पूर्ण होत आहेत. याचबरोबर 2 षटकांची झाली समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर फलंदाजी करताना टॉस हरल्यावर रॉयल स्टनर मीरा रोड संघाची धावसंख्या आहे ती 11.50च्या सरासरीने 23 धावा. या स्टेजवर तुम्ही जे मान्यवर आहेत ते मान्यवर पाहू शकतायत. आलेले पाहुणे पाहू शकतायत. हे आपल्याला स्पष्ट दिसून येत आहे. दुसऱ्या बाजूला नंदलाल तरे आहेत आणि त्यांच्यापर्यंत आपण पोहोचूया. नंदलालजी,
एक गडी जरी बाद झाला असला तरी 23 धावा धावफलकावर 2 षटकांच्या समाप्तीनंतर आल्यात. काय प्रतिक्रिया द्याल? नाही, अतिशय चांगल्या प्रकारची फलंदाजी पाहायला मिळाली. मग गोलंदाजींनी जे दबाव टाकण्याचा प्रयत्न केला त्याला न जुमानता पहिल्या चेंडूपासून आर्या पार करत असताना म्हणजे 12 चेंडूमध्ये 23 धावा केलेल्या अतिशय चांगल्या प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. फक्त 4 षटकांचा सामना आहे. कॉपरेट करा मित्रांनो प्लीज. दोन्ही पंचांना विनंती करतोय, असं बसून चालणार नाही मित्रांनो, प्लीज कॉपरेट करा. आणि अगदी योग्य पद्धतीने नक्कीच कारण की याच्यानंतर आपल्याला सामना खेळवायचा आहे की नाही असं करू नका मित्रांनो. हा प्रश्न तर असेल. धावसंख्या धावपळकावर लागली जाते ती 23 धावा. पाण्याची आवश्यकता मैदानाच्या खेळाडूंना भासते. शरीर पाण्यामुळे, मन सत्यामुळे आणि आत्मा हा ज्ञानामुळे सदैव पवित्र राहतोय. म्हणूनच ह्या सत्रामध्ये सुद्धा खेळाडूंना पाणी हवंय. पाणी हेच जीवन. गोलंदाज तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, चेंडूला भिरकावून दिले, पुल केलंय. 2 धावांकरता चेंडू निघून गेलाय डिक्लेरेशन झोन मध्ये आणि या 2 धावांशी धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 25. जस्टिन याला आता मात्र तग धरून राहण्याची जी गरज सांगितली होती कॅप्टनने आणि ते गरजेला अनुसरून तो चांगली खेळी करतोय. चांगला दृष्टिकोन या खेळाडूचा. दिलशान नावाचा हा गोलंदाज गोलंदाजच्या मार्गावर. शॉट ऑफ लेंथ, बॅटच्या वरच्या एजला चेंडू लागतोय विचित्र पद्धतीने आणि झेल ड्रॉप होतोय. लॉंग स्टॉफ क्षेत्रामधील शतरक्षक येतोय फाईन लेग क्षेत्रात. बघता बघता ह्या चेंडूवर फक्त आणि फक्त 1 धाव मिळते कारण ओव्हर इनर एज लागलं होतं. बॅटच्या वरच्या चेंडू आदळला होता. 1च धाव, 1 धावणीची धावसंख्या झाली ती 26. मोलाचं योगदान देणं फार महत्वाचं आहे. 100% योगदान हे प्रत्येक खेळाडूंकडून हवे असतं. 11 खेळाडू ज्या वेळेस मैदानाच्यात उतरत आहेत. गोलंदाजाला समोर उभे असलेल्या 3 यष्ट्या दिसायला हव्या तर फलंदाजाला फक्त आणि फक्त पडणारा चेंडू दिसायला हवा. हेच त्यांचं लक्ष असायला हवं. लॉंग ऑन नक्षत्रामध्ये शतरक्षक तैनात केला गेलाय. त्याच्यानंतर वाईड ऑफ लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग अशी व्ह्यू रचना ऑन साईडला बघा. फाईन लेग क्षेत्रामध्ये डीप मध्ये शतरक्षकाला धाडलंय. डीप फाईन लेग सुद्धा केला गेलाय. लेफ्ट हँड राऊंड द विकेटचा मारा केला गेलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण केली. दूरवरून फेकी येईपर्यंत सहजगत्या दुसरी धाव होईल काय तसं काही घडत नाही. गुड थ्रो, चांगली क्वालिटी, चांगला दर्जा फेकीचा आपल्याला पाहायला मिळाला आणि हा धक्का लागलाय फलंदाजी करणाऱ्या संघाला. दुसऱ्या विकेटचं पतन. 2 गडी बाद. धावपळकावर धावा लागल्या जात आहेत त्या 27 धावा. एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी कुठेच जाऊ नका. बघत राहा, ऐकत राहा. टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आगरी कोळी मीरा भाईंदर प्रीमियर लीग 2021. वॉट अ मॅच. आणि खरोखरच आगरी कोळी समाजाचे बरेचसे खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मान्यवर पाहायला मिळत आहेत. पॅट्रिक पवार हे सुद्धा दाखल झालेत. त्यांच्यासोबत आणखीन त्यांचे मित्र दाखल झालेत. ज्या खरोखरच एक चांगलं व्यक्तिमत्व असलेल्या या व्यक्ती आहेत. त्यांच्या जीवनामध्ये भरपूर वर्ष त्यांनी क्रिकेटमध्ये घालवलेत. क्रिकेटचे मैदान गाजवलेत. अशा या 2 व्यक्ती व्यासपीठावर विराजमान आहेत. मॅचकडे रवाना होऊया. 2 बाद 27 धावा आणि आता मात्र चेंडूला पुल करायचं होतं. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षकापासून दूर आणि त्याचा फायदा उचलताना दुसरी धाव घेता घेता फलंदाजाला धावबादच्या स्वरूपात बाद व्हावं लागतंय. आत्महत्या क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हणलं जातंय आणि ती आत्महत्या या फलंदाजाची होताना दिसतंय. 3 गडी बाद, धावसंख्या 28. कम ऑन डीजे. आमचे डीजे मास्टर पर्यंत आमचा आवाज पोहोचला नव्हता आणि म्हणूनच कदाचित ते गीत लावायचं विसरून गेलेत. तर 2 फलंदाज हे धावबादच्या स्वरूपात बाद होताना दिसले. क्रिकेटमध्ये जिला आत्महत्या असं म्हटलं जातंय. आणि चालू असलेल्या मॅच मध्ये रॉयल स्टनर मीरा रोड संघाची धावसंख्या 3 गडी बाद 28 झालेली आहे. हे षटकाचा जर विचार केला तर तिसरा षटक प्रगतीपथावर आहे. तिसऱ्या षटकामध्ये 2 चेंडू अजूनही शेष आहे. चांगली धावगती अद्यावत केलेली आहे. 9 पेक्षाही जास्त सरासरीने म्हणजे 10च्या सरासरीने जवळपास ही सरासरी मेंटेन केली फलंदाजी करताना रॉयल स्टनर मीरा रोड संघाने. ओहो,
हा डेड बॉलचा इशारा पंचाने आमच्यापर्यंत दर्शवलाय, कारण खालून जाणारा चेंडू होता. आता येत गडीबाद होण्याचा क्रम जर आपण बघितला तर पहिला गडीबाद झाला होता त्यावेळेस धावसंख्या होती ती 6, दुसरा गडीबाद झाला त्यावेळेस धावसंख्या होती ती 27, म्हणजेच एक चांगली भागीदारी 21 धावसंख्येची जस्टिन आणि नितेश याच्यामध्ये पाहायला मिळाली. आणि तिसऱ्या विकेट करता फक्त आणि फक्त एका धावेची भागीदारी झाली. आता डावरे हाताचा फलंदाज स्ट्राईक इन कडे. सरळ बॅटचा वापर, चेंडू हवेमध्ये, शतरक्षकाच्या हातात, सॉफ्ट डिसमिसल, गॉन, विकेटचं पतन, 4 गडी बाद, धाव फलकावर धावा 28, 28. थँक्स डीजे. बॅट्समन लवकरात लवकर पाठवा. रिप्ले मध्ये मी बघितलं खूपच बॅकफुटला गेला, म्हणजेच ऑफ स्टमर शफल झाला, बॅकफुटला गेला. शॉट सिलेक्शन करताना आपण बघूया, पुन्हा पुन्हा दाखवला जातोय. ह्या चेंडूला लॉंग ऑन, वाईड ऑफ लॉंग ऑनच्या वरून खेळायचं होतं, मात्र फोर्स जास्त करू शकला नाही आणि ह्या फलंदाजाला परतावं लागलंय पॅव्हलियनच्या दिशेने. 2.5 चेंडूची समाप्ती, धाव फलकावर धावा आहेत त्या 28 धावा. आणि आता नवीन फलंदाज गेलाय मयूर. उत्कर्ष आणि मयूर या दोघांवर आता मोठी जबाबदारी. प्रत्येक खेळाडूला असं वाटायला हवं की मी संकटमोचक आहे, मी संघाकरता 100% योगदान देणारा खेळाडू आहे आणि मी हिरो बनेन, हे दर्शवायला हवं. स्लोवर पण संत गतीचा चेंडू फ्लाईटच्या अगेन्स्ट हा चेंडू खेळला. शॉर्ट मिड विकेट मधून फेकी येईपर्यंत दुसरी धाव सहजतेने पूर्ण होतोय. आणि ह्याच बरोबर 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर चालू असलेल्या मॅच मध्ये रॉयल टर्नर मीरा रोड संघाची धाव संख्या झाली आहे ती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 30 धावा. आता 1 षटक शिल्लक आहे. या एका षटकामध्ये किती धावा येत आहेत, काय घडतंय, काय बिघडतंय, टीम मीटिंग करू नका, लगेचच मॅच स्टार्ट करा. आणि उजव्या बाजूला 2 व्हीलर्स आहे. पांडे, बाईकवाले पांडे आहेत. पांडे प्लीज मैदानाच्या बाहेर निघा. पांडे कुणीतरी फेमस व्यक्तिमत्व आहे, म्हणूनच त्यांचं नाव लगेचच आमच्या कानापाशी जोरात आलं. पांडे. 3 षटकांमध्ये धाव फलकावर धावा लागल्या त्या 10च्या सरासरीने 30 धावा. आणि आता नवीन फलंदाज, नवीन गोलंदाजी मार्गावर जयदीप गोलंदाजी मार्गावर. अतिशय चांगला आणि जुना जाणता खेळाडू. स्ट्राईक इन कडे मयूर. ओहो, सबमरीन डिलिव्हरी पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय, फलंदाजाला कळलं नाही. काही क्षणात तो थोडासा संभ्रमामध्ये पडलाय. आणि टॉस करण्याकरता अमन डॉमिनेटर्स व अमित पेकर्स या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय, टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा. जयदीप त्याच्या कोट्यातील पुढील चेंडू स्लॉग ओव्हर. थोडासा आखूटपाचा चेंडू होता, ऑन ड्राईव्ह केलाय, बॅकफुटला जाऊन मिड ऑन क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलं. एकच धाव, 1 धावपेक्षा दुसरे काही मिळणार नाही. एका धावेची धाव संख्या झाली ती 31. दुसऱ्या विकेट करता चांगली भागीदारी झाली, त्याच्यानंतर मोठे फटके फलंदाजाच्या बॅट मधून येताना दिसत नाही. शेवटचे 4 चेंडू शिल्लक असतील. षटकार आणि चौकार आजच्या या दिवसामध्ये फार कमी पाहायला मिळाले. आखुटापदा चेंडू, या चेंडूला पोल केलाय, चेंडू लॉंग लेग क्षेत्राच्या दिशेने गेलाय डिक्लेरेशन झोन मध्ये आणि धावा मिळत आहेत 2 धावा. 2 धावांची धाव संख्या 33. आता म्हणावं लागेल की एक चांगली स्थिती झाली आहे फलंदाजी करणाऱ्या संघाची. टेनिस क्रिकेटने आपल्याला सर्व काही दिलं, टेनिस क्रिकेटने आपल्याला मित्र दिले, टेनिस क्रिकेटने आपल्याला प्रसिद्धी दिली, टेनिस क्रिकेटने आपल्याला चांगला फिटनेस दिला. म्हणूनच या टेनिस क्रिकेटला जास्त महत्त्व प्राप्त झालंय. सरळ बॅटचा वापर, हवेमध्ये सॉफ्ट डिसमिसल. आणि याचबरोबर आणखीन एक धक्का. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या 33. तर मी विनंती करतोय अमित पेकर्स संघाच्या संघनायकाला, एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. थँक्स डीचे. आमच्याकडे सुद्धा वेळ फार कमी आहे. थँक्स डीजे. तुमच्या भावना या प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्यात. शेवटचे 2 बॉल शिल्लक. संघनायक हितेश नॉन स्ट्राईक इन कडे आणि चोरटी धाव घेण्याच्या नादामध्ये आणखीन एक धावबाच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल यात काही शंका नाही.
आणि बघूया ह्या इनिंग मध्ये किती फलंदाज धावबाद झालेत ही अधिकृत माहिती आमच्यापर्यंत मिळेल. टॉस सुद्धा आम्ही करणार आहोत. 3 फलंदाज धावबाद झालेत. आदरणीय सन्माननीय राहुल म्हात्रे सरांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. आमच्याकडे वेळ कमी असल्या कारणानं जे काही निर्णय असतील ते आमच्या अतिथी कक्षाच्या समोरच द्यायचंय. संदीपजी पांडे साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा जर आपण विचार केला तर 21 जून 1975 साली ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज या 2 संघांमध्ये एक फायनलचा मॅच झाला होता ज्याच्यामध्ये 5 फलंदाज हे धावबाच्या स्वरूपात बाद झाले होते. ओ हा जेल सोडलाय पप्प्या आहे आय थिंक प्रफुल्ल पाटील त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करतोय आणि अशा रीतीने आपण टॉसच्या दिशेने वळतोय. पहिला डाव संपतोय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 34 आणि 35 धावांचं लक्ष्य. टॉस करतोय त्याच्यानंतर आम्ही इक्वेशन आणि सिच्युएशन काय आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. धन्यवाद डीजे. सरळ जाऊया टॉस बॉक्स मध्ये. टॉस तर केला जातोय. टॉस फार महत्वाचा आहे. मात्र एक लक्षात घ्या फलंदाजी करणाऱ्या रॉयल स्टनर मीरा रोड संघाने सीमित 4 षटकांमध्ये धावा जमा केल्या आहेत. त्या 34 धावा जमा केल्या आहेत. 34 मधून आम्ही 3 धावा मायनस केल्यात. याचाच अर्थ 31 धावा तुमच्या संघाच्या झालेत आणि जिंकण्याकरता 32 धावांचं लक्ष असेल जितू पॅकर्स या संघाला. 32 रन्स रिक्वायर्ड टू विन. 3 धावांची पेनल्टी लागली कारणानं ही स्थिती आता पाहायला मिळते रॉयल स्टनर मीरा रोड या संघाची. दुसऱ्या डावाला प्रारंभ होतोय. दुसऱ्या डावामध्ये काय घडामोडी घडत आहेत ही चर्चा आम्ही करणार आहोत. कशा पद्धतीने प्रारंभिक सुरुवात करतायत 2 फलंदाज आणि गोलंदाजची काय रणनीती असेल याचं धावतं वर्णन ऐकवण्याकरता कॉमेंट्री बॉक्स मध्ये येत आहेत दिग्गज समालोचक महाराष्ट्राचा बुलंद आवाज ज्ञानाजी शिदोरी ज्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय गुरुवर्य श्री नितीन आळवे सर. धन्यवाद संदीप गौन सर. चला फटाफट बघा टाइमपास करू नका प्लीज. मी विनंती करतोय. मी अगोदरच सांगितलं होतं का सूर्यनारायण देव खाली जायला लागला तर तो कोणाची वाट बघत नाही. प्लीज प्लीज हात जोडतो. तर बघा पॅनल्टी काय करू शकते कारण 3 धावा ज्या तुमच्या जास्त होत्या त्या कमी झाल्या असं म्हणायला हरकत नाही. संदीप गौन सर आम्हाला जॉईंट मध्ये आहे तिकडे कॉमेंट्री करतील. शेवटचा सामना अमान डॉमिनेटर्स आणि अमित पॅकर्स. Yes, Amit Packers won the toss. Yes, Aman Dominators won the toss and decide to bat first. कारण मला माहिती होतं कारण शेवटचा सामना आहे. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगच घेणार त्याचं कारण मला सांगण्याची गरज नाही. यस पेनकरपाडा विरुद्ध घोडबंदर असं म्हणायला हरकत नाही. चला प्लीज अंपायर्स आहेत सगळ्या चला प्लीज लवकरात लवकर करा. वेळेला महत्त्व द्या मित्रांनो. या जगातला एक असा योद्धा फक्त 1 मिनिट उशीर झाला होता नेपोलियन राजाला आणि या जगातलं सगळ्यात मोठं युद्ध तो हारला होता. किती मिनिटं उशीर झाला? फक्त 1 मिनिट. मग इथे तर एका सेकंदामध्ये सुद्धा काय होऊ शकते. चला प्लीज 24 चेंडू आणि 32 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. मात्र जर उदय पाटील आहेत तर ही मॅच मला वाटतं 2 ते 2.5 ओव्हरमध्ये कंप्लीट झाली पाहिजे. संदीप गौन सर. हा सर्वात वजनदार खेळाडू आहे या संघाचा आणि विचार जर केला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2019 मध्ये वेस्ट इंडिज संघाच्या माध्यमातून 140 किलोचा रकीम कार्नवाल या खेळाडूला आपण भारताविरुद्ध खेळताना बघितलं होतं. आणि आता जर आपण बघितलं जितू पॅकर्स नवघर संघाचा सर्वात वजनदार खेळाडू कोण आहे तर तो आहे उदय पाटील. ही इज अ डेंजरस कधीही केव्हाही घातक रूप धारण करणारा खेळाडू आहे आणि नेहमीच प्रतिक्रिया देत असताना चेहरा त्याचा हसरा असतो कारण हसण्याकरता फक्त 17 मांसपेशींवर ताव द्यावा लागतोय आणि जर तुम्हाला क्रोधित व्हायचं असेल तर 43 मांसपेशींवर जास्त जोर द्यावा लागतोय. पण मी सांगेन कुठल्या मांसपेशीवर आता ताण देऊ नका कारण महत्त्वाची मॅच इकडे सुरुवात आहे. क्रिकेटचा महासंग्राम क्रिकेटचा ही कुंभमेळा म्हणायला हरकत नाही. खास करून क्रिकेटसाठी क्रिकेटची जत्रा क्रिकेटची धमाल कमाल क्रिकेटचा खूप मोठा महासंग्राम तुम्ही बघताय. उमरमध्ये युवा क्रिकेट मंडळ आयोजित आगरी कोळी MBPL 2021 स्टार्ट ऑफ द मॅच.
हितेश पहिला चेंडू बघायचा गुंडप्पा विश्वनाथ स्टाईल स्क्वेअर कट करतायत. आय रिमेंबर श्रीकांत सर आणि मला आठवण झाली जोएल गार्नियर सरांची पहिल्या चेंडूवर पहिला चौकार. वीरेंद्र सेवाग सरांची मला आठवण झाली, तो रेकॉर्ड त्यांच्या नावावर होता. तिलकरत्ने दिलशान सरांची मला आठवण झाली, तो रेकॉर्ड त्यांच्या नावावर होता. चला दोन्ही टीम पुढच्या लगेच इथे येऊन तुम्ही उभे राहायचे प्लीज. यस डीजे वाल्याची कमाल आणि कॉमेंट्री मध्ये धमाल. पहिल्या चेंडूवर बघा कॉन्फिडन्स वाढतो तुम्हाला चौकार गेल्यानंतर, कारण 32 धावांचं टार्गेट आहे. 24 चेंडू तुमच्याकडे आहेत. बघा कारण मागे जे सर्व बसलेले आहेत आम्ही मोठमोठ्या पिशव्या दिलेल्या आहेत. सर्व जो काही कचरा आहेत ज्या वस्तू आहेत त्या पिशवीमध्ये टाकायचे. बघा एक तुम्हारी तो एक हमारी. इकडे खरोखर स्तुती करेन संदीप गौंड सर हितेशांची. पहिल्या चेंडू जर बघितला तर स्क्वेअर कट केला होता गुंडप्पा विश्वनाथ स्टाईल. दुसऱ्या चेंडूवर बघा कमबॅक करतोय. काय म्हणाले या विकेट बद्दल? निश्चितच या गीतानंतर आपण या विकेट बद्दल चर्चा करूया. धन्यवाद डीजे. खास करून जर आपण बघितलं रिप्ले मध्ये तुम्ही बघू शकताय आत वळणारा चेंडू होता. फलंदाजाने काय अंदाज केला की हा चेंडू सुद्धा ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा असेल, मात्र आत वळणारा चेंडू होता आणि त्याला स्क्वेअर कट करण्याकरता फलंदाज पुढे सरसावला आणि ह्याच दरम्यान बॅटचं इनर एज लागलं आणि सॉफ्ट डिसमिसल स्वरूपात फलंदाजाला परतावं लागलंय. हा एक मोठा धक्का असेल फलंदाजी करणाऱ्या संघाला, जितू पॅकर्स नवघर संघाला. कमान डॉमिनेटर्स आणि अमित पॅकर्स दोन्ही संघ पॅव्हलियनच्या आजूबाजूला या. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या मी विनंती करतोय. मैदानाच्या आतमध्ये एक असा खेळाडू ज्यांनी भरपूर उन्हाळे पावसाळे बघितलेले आहेत. राजेंद्र इलेवन या संघामधून खेळलेला आहे. प्रफुल्ल मात्र पप्प्या या नावाने खूप प्रसिद्ध आहे. तर आज अग्नी परीक्षेत दोन दिग्गज फलंदाज एकमेकांसमोर उभे आहेत. एक स्ट्राईकला एक नॉन स्ट्राईकला. गोलंदाजाची अग्नी परीक्षा आहे, कारण गोलंदाज आहे तो म्हणजे हितेश. येस, मला आठवतंय प्रवीण मालिया नावाचा गोलंदाज होता आणि त्या गोलंदाजाविरुद्ध 6 बॉलमध्ये 6 षटकार ठोकलेत या फलंदाजाने. येस, थोडंसं व्हेरिएशन बघितलं. इनडायरेक्टली लगोडी स्टाईल मध्ये करायचा होता, मात्र चेंडू एसटीना लागता लागता तिथे थोडासा उशीर झाला असं म्हणायला हरकत नाही. आणि या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 5. बॅट अँड पॅड बघा, खरोखर कौशल्य बघा हितेश यांचा मी खूप स्तुती करेन. व्हॉट अ व्हेरिएशन. ही ताकद होती त्यावेळेला. खास करून राजू सरांचं आगमन आमच्या व्यासपीठावर मित्रांनो आम्ही नेहमीच सांगितलेले आहेत. आकाशाला शोभा नाही त्यांच्या ताऱ्यांशिवाय, समुद्राला शोभा नाही लाटांशिवाय आणि व्यासपीठाला शोभा नाही प्रमुख पाहुण्यांशिवाय. आता मात्र थोडासा गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न तिथे खेळाडू आहे, कलेक्ट करतायत. एक धाव तिथे मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 6. धावा करायच्या तब्बल 32. तिसऱ्या षटकानंतर ज्या धावा पॅनलाइज आहेत त्या आपण ऍड करणार आहोत, कारण ती गोष्ट माहिती पडली पाहिजे खेळाडूंना. स्पेशल मनोज पाटील पेंटर कुठे असतील तर या, ज्यांनी ग्राउंडची रंगरंगोटी बघा, व्हेरिएशन बघा, विचार करण्यासाठी भाग पडलं इतक्या मोठ्या खेळाडूला. आणि खरोखर स्तुती करेन, कारण षटक संपते पहिलं. धावसंख्या ती म्हणजे 6. धावा करायच्या 32. सन्माननीय पॅट्रिक पतवार इकडे आलेले आहेत आणि संजय कोते साहेबांचं या ठिकाणी आपण स्वागत करणार आहोत. मी विनंती करतोय, विनंती असेल माझे नितीन वारे यांना, प्लीज आपण या पाहुण्यांचं स्वागत करावं. षटक इथे संपलंय. येस, उत्तन परिसरातील कोळी बांधव आलेले आहेत आणि आज त्यांचा सण आहे ख्रिसमस. खूप धमाल. स्पेशल गेविन सर आणि त्यांची संपूर्ण टीम, सागर पाटील यांना विनंती करतोय पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी, सन्मान करण्यासाठी. खूप गरजेचं आहे. मॅच एका साईडला थांबणार नाही, चालू राहणार आहे, लक्षात ठेवा. चला लवकर पटापट करा. कोळी बांधव आलेत, पॅट्रिक कतवार आणि संजय कोत्या या दोघांचंही आपण स्वागत करूया. एकत्रित स्वागत काय या ठिकाणी केलं स्पेशालिटी जाते. आहे या दोन पाहुण्यांची, काय वाटते बघून? काय स्पेशालिटी आहे? चांगले प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. निश्चितच मासेमारी हा व्यवसाय जरी असला, मात्र माणुसकी हा धर्म ते पाळतायत. रायनल फुल टॉस चेंडू उदय पाटीलला मिळालाय. बघायचंय नो बॉलचा इशारा.
अँड अंपायर सिग्नल 4 धावा, तब्बल 5 धावा. धन्यवाद. फ्री हिट आहे. धन्यवाद डीजे. धावसंख्या ती म्हणजे 11, 11 धावा करायच्या, तब्बल 32. आजच्या दिवसातील तुम्ही सामना बघतायत रॉयल स्टनर्स मीरा रोड आणि जितू पॅकर्स नवघर. रायनाल पुन्हा एकदा फक्त जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता असं वाटलं होतं. आर्ग्युमेंट करू नका प्लीज, मी विनंती करतोय, कारण अगोदरच तुम्ही ऑफ स्टंपला शफल झाले होते. तर कायलॉन पोलार्डनी काय चूक केली होती ऑफ स्टंपला येऊन, किती टक्के मानधन कटिंग झालं होतं, कारण इंटरनॅशनलमध्ये तो रूल नाही, तुम्ही अगोदरच ऑफ स्टंपला येऊ शकत नाही खेळण्यासाठी. त्यावेळेला पोलार्ड मला वाटतं खूप आनंदित होता, त्याला माहिती नव्हतं काय होईल. शॉट ऑफ प्लेन पुन्हा एकदा बघायचं आहे. आता हा चेंडू खूप बाहेर आहे, वाईटचा तिकडे इशारा येतोय. अवांतर धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 12. 12 धावा धावपळीवर चालत. अवांतर धावा रोखणं फार महत्वाचं आहे. रैनाल इतूर जो मोठमोठ्या संघाच्या माध्यमातून क्रिकेट खेळतोय, 20 लाखाच्या स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांनी आपली चुणूक दाखवली, गुणवत्ता सिद्ध केली, असा हा मोठा खेळाडू. शॉट ऑफ प्लेन, गुड बॉलिंग. चेंडू सापडला नाही, डायरेक्ट हिट करायचा होता, मात्र बॅकअपला कोण नव्हतं तिकडे, म्हणून विचार बदलला खेळाडूंनी आणि या धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 13. आमच्या जोडीला पुन्हा एकदा नंदलाल तरेसर, कारण अमित पॅकर्स घोडबंदर त्यांचा संघ आहे. 2 दिवस हजेरी तर आहेच नंदलाल तरे यांची. एक अतिशय चांगले गुणवंत असे खूप मोठे आंब्याचे व्यापारी सुद्धा आहेत. 32 धावांचं टार्गेट आहे. रायनाल आता मात्र बघा लेट कट करतायत, थोडासा गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, 1 धाव तिथे कंप्लीट झाली आणि एका धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 14. दुसऱ्या षटकाच्या नंतर आम्ही त्या पेनल्टी धावा ऍड करणार आहोत. ओम ब्रह्मदेव युवा क्रिकेट मंडळ आयोजित आगरी MBPL 2021 चा हा क्रिकेटचा थरार. यस, एक ब्लूटूथ आम्हाला भेटलाय कॉमेंट्री बॉक्स मध्ये, धन्यवाद विशाल नाईक सर. व्हेरी गुड क्रिकेटर. उद्याच्या दिवशी 5 वाजता त्यांचं एरोप्लेन जाणार आहे सांगलीला 10 दिवसांच्या टूरवर. धावसंख्या ती म्हणजे 15. 32 धावांचं टार्गेट. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. पुढचा चेंडू जातोय, थोडासा गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता उदय पाटील यांनी, पंचांचा इशारा ते 2 धावेचा आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 17. धावसंख्या आहे 17. रायनल 2 दिग्गज खेळाडू आहेत, गुणवंत असे खेळाडू आहेत. 15 ते 20 वर्ष बॅट त्यांची तळपते. शॉट ऑफ लेन, फक्त जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. बत्तीस धावांचं टार्गेट आहे. आजच्या दिवसातील हा जवळजवळ 7वा सामना तुम्ही बघतायत रॉयल स्टनर्स मीरा रोड आणि जितू पॅकर्स नवघर या 2 संघांमध्ये. सन्माननीय मुकेश पाटील यांना मी विनंती करतोय व्यासपीठावर येण्यासाठी प्लीज. फुल लाईन डिलिव्हरी, थोडासा गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय, बघायचा आहे. थ्रो बघा व्यवस्थित तिकडे येतोय, मात्र थोडासा उशीर झालाय आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 19. तर षटक संपते दुसरं, धावसंख्या 19. ओम ब्रह्मदेव मास्टर क्रिकेट संघाचे काही खेळाडू बसलेले आहेत, त्यांना विनंती आहे आम्ही मान सन्मान देतोय तुम्हाला, प्लीज आमच्या व्यासपीठावर या.
टीम मीटिंग नाही चालणार, टीम मीटिंग नाही प्लीज. बघा इथे बघा, एकदाच उशीर झालेला आहे. 3 धावाची पेनल्टी. आता डायरेक्ट तुम्हाला काय सांगणार नाही, डायरेक्ट पेनल्टी. सर या उमरमध्ये मास्टर क्रिकेट संघ उद्या तुमची मॅच आहे, हार्दिक शुभेच्छा. पेनकर पाड्याला मला वाटतं पहिलीच मॅच आहे. 12 चेंडू आणि 13 धावांची गरज. संदीप म्हात्रे आमचे गुरुवर्य आहेत. आज त्यांच्या 2 मुलांनी काय कामगिरी केले. एक प्रतीक म्हात्रे आणि पियुष म्हात्रे मला वाटतं टूरवर आहेत. या दोघांना आउट ऑफ इंडियाच्या एका 2 कंपनींनी विकत घेतलेला आहे. मित्रांनो उद्या सांगेन तुम्हाला पूर्ण हिस्ट्री या दोघांची. प्रतीक म्हात्रे सध्या महिन्यातून 2 वेळ गोवा टूरवर असतात ऑफिशियल कंपनीच्या मॅचसाठी, ज्यांनी श्रीलंका टूर, साऊथ आफ्रिका टूर. चला मॅचकडे प्लीज, मॅच चालू करा, थांबू नका. 12 चेंडू आणि 13 धावा. फक्त ठरवून क्रिकेट खेळलं होतं पप्या यांनी. 11 चेंडू आणि 12 धावांची गरज. लेग बायचा तिकडे इशारा देत आहेत अंपायर. थँक्यू, धन्यवाद. 11-12. उद्याच्या दिवशी पहिला सामना नाकवा बॉईज जितू पॅकर्स नवगर. दुसरा सामना आहे बॉस विक्रोटन्स विरुद्ध अमित पॅकर्स. तिसरा सामना आहे महादेव आशीर्वाद रॉयल स्टर्नर्स मीरा रोड. चौथा सामना आहे दानी 11 गोडदेव आणि अमान डॉमिनेटर्स. त्याच्यानंतर उपांत्य फेरीचे सामने सुरुवात होतील. शॉट ऑफ लेंथ खेळाडू तिकडे मला वाटतं आहे अवेलेबल. 1 धाव तिथे कंप्लीट होते. एका धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 21. टेस्ट क्रिकेट मधला एक रेकॉर्ड बापू नाडकर्णी. टेस्ट क्रिकेट मध्ये लागोपाठ 21 षटक निर्धाव टाकली होती बापू नाडकर्णी सरांनी. तो रेकॉर्ड अजून त्यांच्या नावावरच आहे. सन्माननीय सुभाष केनी दादा एक दिग्गज व्यक्तिमत्व नवगर परिसरातील. बघायचा 1 धाव तिथे कंप्लीट झाली. बघायचा बाउंड्री आहे का. यस, ऑफिशियली इशारा येतोय तिकडे. 4 धाव्यांसाठी महेंद्र वानखेडे आमचे खूप जवळचे मित्र, ज्येष्ठ पत्रकार आहेत. साहेबांचं आगमन, ग्रेट पर्सनॅलिटी सुभाष दादा केणी साहेबांचं आगमन. हे मंडप, स्टेज, साऊंडिंग, डीजे सुभाष दादा केणींची ही कमाल आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. धन्यवाद. 9 चेंडू 7 धावा. इज ऑन फायर मिस्टर उदय पाटील. यस उदय पाटील नाही, कारण लांबून इकडे व्यवस्थित दिसत नाही. पप्प्या यांची मेहनतून तलवार निघालेली आहे. एका धाव्यांची फक्त गरज. संदीप भाऊन या षटकाराबद्दल. जबरदस्त स्ट्रोक होता. असं वाटलं की बंदुकीमधून गोळी बाहेर पडले की काय हॅमर केलं होतं. तुटून पडलं या चेंडूवर आणि अतिशय चांगला फटका. स्टँड अँड डिलिव्हर असं म्हणता येईल. सुभाष केनी साहेबांचं आगमन झालंय. आणखीन मान्यवर इथे दाखल झालं. या सर्वांचं आम्ही स्वागत करतोय या स्पर्धेमध्ये. फक्त एका धाव्यांची गरज आहे. बघायचं आहे लॉंग स्टॉप रिजन मधून हा चेंडू पुन्हा एकदा तिकडे जातोय. नशीबवान चौकार. ऑफिशियल इशारा येतोय. चला पटापट अमित पॅकर्स क्षेत्ररक्षण लावा. चला आतमध्ये जा, पटापट लवकर जा प्लीज. तीन षटकांचा सामना आहे, लक्षात ठेवा. 3 षटकांचा. चार षटकांचा होईल. दोन्ही कॅप्टन सांगितलेत का, कारण रनरेट बघायचं आहे. काळोख झाला तरी चालेल, आम्ही काळोखात खेळू. सुभाष केनी दादा खरोखर गुड सपोर्ट. तुम्ही स्टेज बघताय, साऊंडिंग, डीजे अफलातून. चला प्रफुल्ल मॅन ऑफ द मॅच, कलेक्ट द ट्रॉफी. चला दुसऱ्यानी बाहेर या प्लीज. बघा आमच्याकडे वेळ नाही, बाहेर या तुम्ही. चला दुसऱ्यानी बाहेर या प्लीज. चला या बाहेर या. जितू पॅकर्स कॉंग्रॅच्युलेशन्स. 2 मॅच जिंकलेले आहेत. आज धमाल होईल. शनिवार आहे आणि क्रिसमस सुद्धा आहे. सलामीची जोडी अमन डॉमिनेटर्स प्लीज पाठवा. चला 2 खेळाडू पाठवा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. दोन्ही आलेले आहेत, धन्यवाद. चला अंपायर मॅच सुरुवात करा पटापट. प्रफुल्ल पाटील मॅन ऑफ द मॅच.